तुम्हाला आरक्षण पाहिजे ना, आमचा पाठिंबा आहे. पण तो ते आरक्षण जे आहे स्वतंत्र घ्या. 10% घ्या, 12% घ्या, 15% घ्या, ते स्वतंत्र आरक्षण घ्या. पण यांचं म्हणणं नाही, आम्हाला ओबीसी मधूनच सगळ्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. मिळणार नाही. ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. आणि आम्ही घेऊनच दाखवणार तुला आणि ओबीसीतूनच दाखवणार. आता आमच्या शासकीय नोंदी सापडल्या, तुला तर फुकट दिलंय कशावरच नाही. तो नोंद नाही, एका शासन निर्णयावर तुला दिलेलं आहे. आमचं जर आरक्षण खोटं आहे तो 2 दिवसात उडल, मग त्याचा सुद्धा विचार करतो. नको गोरगरिबांच्या पोटावर ओबीसीचा पाय देऊ, मराठ्यांना खवळून घेऊ. आम्हाला कोणाचंही हक्काचं घ्यायचं नाही किंवा कोणाचं घालवायचं नाही. आमच्या शासकीय नोंदी सापडलेल्या आहेत, त्यामुळे आमच्या हक्काचं आम्ही मागतोय. तो वळवळ बंद कर, कारण तुझ्या अशा भावचाळल्यापणामुळं नसलेलं ओबीसीचं सुद्धा आरक्षण तू घालशील. गावागावातून जे आहेत छोट्या मोठ्या मिरवणुका निघाल्या पाहिजे, कॅन्डल मार्च निघाले पाहिजे, ओबीसी एक करण्याच्या घोषणा झाल्या पाहिजेत. छोट्या मोठे जे काही नेते असतील, लीडर असतील, स्थानिक नेते, त्यांनी भाषणं केली पाहिजेत. लोकांना जागा करावं लागेल. जे कुणबी सर्टिफिकेट घेतात त्यांच्यावर नजर ठेवावी लागेल. आणि जे कोणी खोटे असतील त्यांच्या विरुद्ध जे आहे कार्यालयावर, कलेक्टर कार्यालयावर मोर्चे लावावे लागतील आणि सांगावे लागतील, अरे हे कुणबी नाही, हे तर भुलतेच आहे, हे तुम्हाला करावं लागतं. त्याला दुसरं आयुष्यात काही आलंच नाही. मराठ्यांविषयी द्वेष पेरण्याशिवाय दुसरं काहीच आलं नाही. चांगले संबंध गावखेड्यात ओबीसी बांधवांचे आणि मराठ्यांचे चांगले संबंध असणारे यांनी याच्या राजकीय स्वार्थापोटी यांनी खराब करायचं काम सुरू केलंय. परंतु गावखेड्यात ओबीसी बांधवांचं आणि मराठ्यांचं वातावरण कधीच खराब होणार नाही. तू कितीही स्वप्न बघ म्हणा, कितीही स्वप्न बघ, कधीच होणार नाही. कारण आयोग कशाचा आहे आणि कोणाचा आहे ते सरकारला चांगलं कळतंय. सरकारने तो लय लाड केले, तो लय लाड पुरले सरकारनं. आता तो सरकार काहीच ऐकू शकत नाही, कारण तू पागल झालेला आहे. सर्वच पक्षाचे, सर्वच विचारधाराचे लोक त्या पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होणार. त्यांना तुम्हाला अडवता येणार नाही. हे तुम्ही करू नका. मागण्या समोरच्या लोकांच्या खूप आहेत. ती गरीब लेकरं आहेत, त्यांची लेकरं बाळ गरीब आहे, म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे. 200 JCB आहे फुलं उधळण्यासाठी, ते गरीब आहे. हेलिकॉप्टर मधून फुलांचा वर्षाव होतो आहे, ते गरीब आहे. त्याला कोणी सांगितलं श्रीमंतीवर आरक्षण आहे म्हणून? मग तो उद्या सकाळीच बाहेर पडणार आरक्षणात. JCB आहेत ना, मराठी कचाकच कर्ज काढतात आणि कचाकच कष्ट करतात आणि वाहनं घेतात. आमचे घामाचे पैसे आहेत आणि घामाच्या गाड्यात ते. तुझ्यासारखा असा हरामीचा कमी मिळाला नाही. लोकांचे पैसे लोबाडल्याने जेलला गेला. तू भानात राहा आणि भानात बोल. तो ही इतके वाईट विचार आहेत म्हणून तो इतकी बेकार वेळ आलेली की आणखीन काही दिवसांना खूप वाईट वेळ येणार आहे. तू 100% पागल होणार आहे. 100% कागदच गोळा करणार डांबरीमध्ये. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, मात्र त्यांना स्वतंत्रपणे आरक्षण द्या असं सांगत आमदारकी मंत्रीपद गेलं तरी बेहत्तर, पण ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे. ओबीसींच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांशी लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि तुम्ही देखील सज्ज रहा असं आवाहन छगन भुजबळ यांनी समस्त ओबीसी समाजाला केलं आहे. ओबीसी भटके विमुक्तांचा यलगार महामेळावा आज पंढरपूर येथे पार पडला. यावेळी मंत्री छगन भुजबळ बोलत होते. भुजबळ असं म्हणाले की मराठा समाज किंवा ओबीसी समाजात भांडण मी लावत नाही, तेढ निर्माण करीत नाही. मात्र जालना येथील तो नाव न घेता भरसभेत मला शिव्या देत असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. ओबीसी नेत्यांवर हल्ले केले, त्यामुळे आता आम्ही गप्प बसणार नाही. शासनाला आरक्षणासाठी धमकी देणं चूक आहे. अमुक एक तारीख सांगणं चूक आहे, हे त्याला सांगा. आम्हाला धमकी देऊ नका. गप्प बसलो म्हणजे घाबरतो असं नाही, तर वेळ आल्यावर लाथाडतो देखील, असं छगन भुजबळ यांनी पंढरपूरच्या सभेमध्ये ठणकावून सांगितलं. त्यामुळं पुन्हा एकदा जरांगे आणि भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळाली. तर ओबीसी आणि मराठा हा वाद आणखी पेटणार का असा प्रश्न आता समाजामध्ये निर्माण होतोय.